शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून माजी आमदार बच्चू कडूंनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय। जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतरही फसवणूक झाल्याची चर्चा रंगली होती। वेळ आली तर शेतकऱ्यांसाठी मरू पण झुकणार नाही असं बच्चू कडूंनी म्हटलंय। तर सरकारनं शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली असा आरोप जरांगेंनी केला होता। आश्वासनानं नाही होणार बघा। आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची, तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी। ही प्युअर फसवणूक ही शेतकऱ्यांची, गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे। आज शब्दावरती पोट भरणार नाहीये। लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेली नाहीये। इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली। त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेलं आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही। फसवलं, पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं। जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल, त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते। त्याच्यानं तो आपापलं स्वतंत्र मत असतं। मला असं वाटते का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।